तर केदारांची आमदारकी ही कायद्यानुसारच रद्द झाली आहे। जे होईल ते कायद्यानुसारच होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। केदारांची आमदारकी कायद्यानुसारच रद्द झाली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। जे होईल ते कायद्यानुसारच होईल असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, तसेच त्यांची आमदारकी देखील रद्द झालेली आहे। तर यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारांची आमदारकी ही कायद्यानुसारच रद्द झाली असल्याचं म्हटलेलं आहे। नियमानुसार जेव्हा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होते त्यावेळी कायदा असा आहे की ती शिक्षा प्रोनाऊन्स झाल्यापासूनच आमदारकी ही त्या ठिकाणी रद्द होते। जर त्या ठिकाणी कन्व्हिक्शनला स्टे मिळाला तर ती आमदारकी वाचते, अन्यथा ती आमदारकी जाते। त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं होण्याचं कारण नाही आहे। जे काही कायद्यात आहे ते कायद्याप्रमाणे होईल। सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली, जे काही कायद्याची प्रक्रिया आम्ही त्याचा सन्मान करतो, पण एक प्रश्न तर नेहमी उपस्थित होणार की असली कुठली कारवाई जेव्हा भाजपच्या आमदारांवर किंवा खासदारांवर होते तेव्हा वेगळा न्याय का लावला जातो, त्यांना अपील करण्याची का संधी देण्यात येते आणि ती काँग्रेसच्या लोकांना का देण्यात येत नाही।